ही जी स्टोरी लाईन आहे, ही कशी म्हणजे एकदम विचाराला का ती हळू-हळू डेव्हलप होत गेली? काय त्याच्या मागे स्टोरी आहे? थोडं जास्तच एक्सप्लेन करेन ह्याच्याबद्दल मी प्लीज, प्लीज. कदाचित. आवडेल आम्हाला. कारण 2021 चा पिरियड होता. हं, लॉकडाऊन चाललेला. घरी हं, बसून वर्क फ्रॉम होम वगैरे चालू होतं. हं. त्यावेळेस जस्ट एक न्यूज बातमी येऊन गेली टीव्हीवरती, की कुठली तरी काहीतरी कितीतरी 10 की 15 शाळा काहीतरी बंद झालेल्या. आय डोंट नो, मे बी कदाचित लॉकडाऊनमुळे असेल किंवा असेल. हं. तर तो जस्ट माझ्या डोक्यात ती गोष्ट डोक्यात बसली. बरं. 5-6 महिने गेले आणि हं. 5-6 महिने जात असताना असं वाटलं, की ज्या वयामध्ये आपण स्ट्रगल करतोय 26-27 कदाचित वर्ष होतं माझं. हं. आणि त्या पिरियडला मला असं वाटलं कुठेतरी जेव्हा आपला करियर पीक आहे त्यावेळेसच लॉकडाऊन येऊन बसलेला आहे. हं. चुकीच्या म्हणजे वर्षात आपला जन्म झाला की काय? म्हणजे कदाचित ही पुढे किंवा मागे गेली असती तर गोष्ट बरं झालं असतं. तर माझा एक महंत म्हणून मित्र आहे. हं. त्याच्यासोबत जस्ट आमचं डिस्कशन चालू होतं. तर मी त्याला म्हटलं, की "अरे महंत यार, आता ज्या वयात आपण आहोत त्याचमध्ये लॉकडाऊन आलेला आहे. हं. तर कुठेतरी आपलं शाळेतलंच आयुष्य खूप चांगलं होतं रे, की म्हणजे डोक्यावरच्या ओझ्यापेक्षा पाठीवरचं ओझं कुठेतरी चांगलं वाटत होतं. हां, हां. तर चुकीचं आलंय म्हणजे हे सगळं चुकीचं चाललंय असं नाही वाटत का तुला?" हं. आणि बोलता-बोलता मी जस्ट त्याच्यासोबत तो विषय काढला आणि मग त्या विषयावरून अजून पुढचे 4-5 महिने गेले आणि मग हं. ती रिएलिटी. आणि मला कुठेतरी त्या पिरियडमध्ये खूप वाटायचं, की यार शाळेतलं आयुष्य खूप आहे. म्हणजे काही टेन्शन नाही जॉबचं, ना खरंय. फायनान्शियल टेन्शन अगदी आहे. खरंय. आपल्याला काय सुट्ट्या पडलेल्या आहेत लॉकडाऊनमध्ये, खायचंय, खेळायचंय, विषय संपला. बरोबर. सो ह्या 2 गोष्टी मी कुठेतरी एकत्र केल्या. हं. जसं की मला हे वाटत होतं, ज्या एजमध्ये मी त्यावेळेस होतो, मला वाटत होतं नाही यार, शाळेचं आयुष्य एक दिवस जगता आलं तर खूप मजा येईल. हं. सो हीच गोष्ट मी त्याच्यामध्ये टाकलंय. बट तो जो विषय खरा जो घडतोय आजूबाजूला आपल्या, हं. मराठी शाळा बंद होतायत, हं. हाच विषय त्या दोघांना मर्ज केला. जसं की शाळेचे विद्यार्थी ज्यांचे वय वर्ष 30-32 झालेले आहेत, जे हं. एकत्र आपली शाळा वाचवण्यासाठी 7 दिवस, 7 चे पुढचे 14 दिवस होतात. हे एका वर्गात येऊन आपली शाळा वाचवण्यासाठी कसं प्री प्लॅन करतात, एक्झिक्युशन कसं करतात, त्याबद्दलची ही गोष्ट घडवली. सो त्याच्या पाठीमागचा कॉन्सेप्ट हा 2021 पासूनचा चालत आलेला आहे. हं. आता 2026 मध्ये बऱ्याच वर्षानंतर बाहेर पडला. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी अ, ते बीज रोवलं गेलं 2021 साली 21च्या त्या बातमीमध्ये आणि 2026 साली ते पुस्तक रूपाने पुस्तक बाहेर रूपाने आलं. बाहेर आलं. अ, ही कॉन्सेप्ट तर 2021 सालची आहे. हातात पेन कधी घेतलं आणि लिहायला कधी सुरुवात केली? आय गेस 2022 ला. बरं. 2022 लाच मी सुरुवात केली. 21च्या आय डोंट नो, मला आठवत नाही. बहुतेक मेच्या दरम्यान बहुतेक मी ती न्यूज बघितली. हं. मे मध्ये काहीतरी असं झालेलं. पुढच्या 7-8 महिन्यामध्ये 2022 ला मी लिहायला सुरुवात केली. आणि ते लिहित गेलो. त्याचे ड्राफ्ट बनत गेले. मग हे नाही पटत आहे, ते नाही पटत आहे. आणि सांगायचंच झालं तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. मगाशी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले, मी पुस्तक आजपर्यंत एकही वाचलं नव्हतं. तर मला ॲज अ स्क्रीन रायटर मला एक्सपिरियन्स होता. शॉर्ट फिल्म्स कशा लिहितात ह्याबद्दलचा. बट ती जी पुस्तकी भाषा असते ना, हं. ह्याबद्दल मला अजिबात माहिती नव्हती. हं. तर पुस्तक बाहेर आल्याच्या नंतर जो एडिटर आहे, ज्याने प्रूफ रीडिंग केलेली आहे, महेश सावंत म्हणून माझाच हं. मित्र आहे. हं. त्याला जेव्हा दिली तर त्याच्यानंतर त्याचं असं झालं, यार ह्याचा फील जो आहे तो पुस्तकाचा येत नाही. मग नंतर अजून काही चेंजेस होत गेले. त्याच्यामुळे हा थोडा 2022 पासून ते जवळपास आता 4-1 वर्ष त्याच्यात लिहिण्यातच गेले. बरं. किती वेळा लिहावं लागलं पुस्तक? पुस्तक जवळपास मला झाले असेल 14-15वा, हा बहुतेक 15 की 16वा ड्राफ्ट असेल माझा कदाचित. 15-16 15-16 ड्राफ्ट लिहिले ड्राफ्ट तू? ऑनेस्टली बरं, सांगतो. माझ्याकडे बरं. अजून एक्सेलमध्ये ते फाइल्स आहेत. हं. त्या काही ना काहीतरी चेंजेस करून राहिलेले ड्राफ्ट आहेत करून. हं. ते 2022चं जुनं फोल्डर आजही दिसतं आणि 2026चं आत्ता साहेबांना भेटायच्या नंतर पण तिथे मी ॲक्चुअली हुतात्मांचं नंबरमध्ये मी कन्फ्यूज होतो. 105 जण दाखवलेली. देन नंतर कुठे भाषणांमध्ये काही जणांनी 106, 106 वगैरे. 107 जण हां. बोलत होती. हं. देन मग ते परत असे बरेच काही चेंजेस करत ते फायनली आता झालं.